ठीक. तर आज आपण वर्णाचे प्रकार पाहणार आहे. वर्णमालेची होलसेल डायग्राम हे कुठेही तुम्हाला पुस्तकात भेटणार नाही. आपण वर्णमालेचे प्रकार सर्व एकाच डायग्राममध्ये पाहणार आहे. ठीक आहे. कठोर शब्द, तालव्य शब्द, मूर्धा, दंत, ओष्ठ, कठोर, मृदू, अनुनासिक, अर्धस्वर, ठीक आहे, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र हे जे वर्णे आपण पाहून राहिलो हे वर्णे तुम्हाला पुस्तकात एका डायग्राममध्ये भेटणार नाही. मी पहिलेच गोष्ट सांगून राहिलो तुम्हाला. त्याच्यानंतर बरेचसे पोट्टे हे वर्णमालेतले वर्ण घोटू पाठ करते. काही आवश्यकता नाही घोटू पाठ करायची. इट इज टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. कशावर डिपेंड आहे रे? लक्ष द्या रे. सगळे मराठीतील वर्णमालेतील वर्ण हे उच्चारावर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? उच्चारावर. लक्ष द्यावे. पहिला वर्ण पाहू आपण कंठ. याले क वर्गातील वर्ण म्हणते. पहिला कठोरचा क आहे म्हणून याले क वर्गातील. कंठ म्हणजे हे शंकरजीचा कंठ माहित असेल ना. ठीक आहे. नीलकंठ नाव होतं कंठ. हे घोटा. ठीक आहे. तर ही इथून निघते क ख ग ग क ख ग ग क ख ग ग. हे बा क ख ग ग हे पूर्ण. ठीक आहे. तर त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तालव्य. कंठाच्या वरची जागा जिथून स्वर निघते ठीक आहे. तर त्याला म्हणते तालव्य. तर हे आहे बा च छ च छ ज ज च छ ज ज तालव्य म्हणते आले. च छ ज ज. मूर्धा. अबे तो मूर्धा नाही वय मसनात न्याचा. ठीक आहे. मूर्धा तो नाही वय, तो मूर्ध वय. ह्या मूर्धा वय. बऱ्याचशा लोकांना मूर्धा कायले म्हणते, पाठ करते, रट्टा मारते, काही गरज नाही. ठीक आहे. अनर्शाचा डालडा किंवा ठीक आहे मोतीचूरच्या लाडवाचा डालडा जिथं चिपकते असा काढा लागते त्या जागेले म्हणते. ठीक आहे. त्या जागेले म्हणते मूर्धा. भाजी जिथं लाजते त्या जागेले म्हणते मूर्धा. पुस्तकातली डेफिनेशन पाठ करायची आवश्यकता नाही बे. आपल्या डेफिनेशन बनवायच्या. पाहता मूर्धा. ठीक आहे. तर ते मूर्धा वर्ण उच्चारताना जीभ अशी मागण्या लागते, अशी पलटवा लागते अशी. धड ठोस मारते ते उच्चारताना. कुठं? त्या जिथं अनर्शाच्या डालड्या चिपकते तिथं. हे बा ट ठ ड ड ट ठ. हे बा मग उच्चारून पहा. माझ्याकडे का पाहून राहिले बा. ट ठ ड ड ट ठ. हे जीभ अशी नेणे. ठीक आहे. अशी करणे दन्न ठोस मारते. ठीक आहे. ट ठ ड ड ट ठ ड ड ट ठ ड. हे पूर्ण ट ठ ड ढ न र श. ठीक आहे. हे जे वर्ण आहे हे मूर्धा आहे. कोण मूर्धा म्हणते? तर अनर्शाचा डालडा चिपकते तिथं जीभ उलटी करून मारते म्हणून त्याले ठीक आहे मूर्धा वर्ण म्हणते. अनर्शाचा डालडा चिपकते त्या जागेले मूर्धा म्हणते. दंत म्हणजे दात. ठीक आहे. संस्कृत मध्ये दंतले दात म्हणते. आता बा दंत वर्ण आहे त थ द द. दंत म्हणजे दात. काहून? तर जीभ मागण्या लागते आणि दाताले रप्पर ठोस मारा लागते. ठीक आहे. त्याले म्हणते दंत. ठीक आहे. बा जीभ माझ्या जीभीकडे लक्ष द्या बे. त थ द द त थ द द. तुम्ही उच्चारून पहा लागते का नाही तर ठोस. त थ द ध त थ द ध त थ द द. जीभ मागण्याने अंधरापकन दाताला ठोस मारणे त्याले म्हणते. ठीक आहे. त्याले म्हणते ठीक आहे दंत वर्ण. का म्हणते? दंत. जीभ जर धरून ठेवली तर उच्चारताच येत नाही. हा जमणारच नाही प्रोग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर ओष्ठ. त्याच्यानंतर काय आहे? ओष्ठ आहे. ओष्ठ. ठीक आहे. लक्ष द्या. ओष्ठ वर्ण. याले ओष्ठ कोण म्हणते? तर ओठ. ओष्ठ म्हणजे ओठ. तर हे ओठ हलवा लागते. इट इज टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. ठीक आहे. मग आता ओष्ठ म्हणजे ओठ. तर हे उच्चारताना ओठ पहा कसे करते. प फ प फ ब भ प फ ब भ प फ. प फ प फ. ज्या पोट्ट्याचं जन्मता ओठ फाटलं राहते त्याचा टर्टरच फाटते प फ ब भ. हे बा मी धरून पाहतो पा निघते का तो सो 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 व सो 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 व सो 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 व. जमणारच नाही. ठीक आहे. जमणारच नाही. ओठ धरून ठेवले तर म्हणून याले ओष्ठ वर्ण म्हणजे प फ ब भ म म म. हे बा म. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा वरचे कठोर, मृदू, अनुनासिक, परसवर्ण, उष्मे, महाप्राण. पाहता महाप्राण तिकडं ह महाप्राण. ह दिसला का? हा एकटाच आहे. ठीक आहे. आणि 14 महाप्राण आहे पुन्हा. नंतर पाहू एकटा. महा म्हणजे पाबे. महाप्राण कोण म्हणलं त्याले? महा म्हणजे मोठा. महादेव मोठा देव शंकरजी आहे का नाही. महा म्हणजे मोठा. महाराष्ट्र महान असे राष्ट्र, मोठे राष्ट्र. तसंच महाप्राण. महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे श्वास. प्राण म्हणजे काय? श्वास. अबे शब्दावर डिपेंड आहे. शब्दावरून अर्थ कळते त्याचा. महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे श्वास. ठीक आहे. तर मग मोठा हृदयात जेवढाही श्वास शिल्लक आहे तेवढाही तोंडातून सोडा लागते तर आपोआप ह निघते. पहा कसं निघते ह. हे बा दमीला बुडकं पाहिलं सर ना तू हे बा. अबे का त्या बुड्याले ह म्हणायला लावून राहिले का? मराठ टायमाले मन बुडक्या क ख ग ग नाही. ते दम जेवढाही छातीत श्वास आहे तो तेवढाही सोडून राहिलं. आपोआप निघते ह. ठीक आहे. महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे श्वास.